मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला असून सरकारने कायदा करणं गरजेचं, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं, विशेष अधिवेशन बोलावून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करावा, कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरू राहणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंचा तपासणीसाठी पुन्हा डॉक्टरांना नकार, जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, त्यांची तब्येत कालच्या तुलनेत खालावली असून आज पुन्हा एकदा डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या तपासणीसाठी आलं असता त्यांनी डॉक्टरांना तपासणीसाठी नकार दिला। राज्य मागासवर्ग आयोग 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याची शक्यता, तर 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता। राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकारच नसल्याचा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचा दावा, ओबीसींमधून आरक्षण हाच पर्याय असल्याचा पुनरुच्चार। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला सरकारला सादर होण्याची शक्यता, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या घोषणेची चिन्ह। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाने ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला न्यायालयात आव्हान देऊ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा। देशातील सर्व धर्मियांमध्ये भीतीचं वातावरण, सामान्य मुस्लिम आमच्यासोबत, भाजपचं हिंदुत्व घर जाळणारं, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची टीका। रामाला दाढी नव्हती, रावणाला होती, दिल्लीचीच लंका जळते, तुमची दाढीच पेटवणार, संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका। छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे, महात्मा फुले, गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, नवनाथांनाही दाढी होती, तुम्हाला काय करणार, दाढीवाल्यांचा स्वॅग, ज्योती वाघमारे यांचा संजय राऊतांवर पलटवार। राजकारणात मला दगा झाला, वनवास झाला, तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं, मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणीसारखीच जगेन, कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य। निवडणूक कोणतीही असो, चर्चा माझ्या नावाची होते, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य, 3 पक्ष एकत्र आल्यामुळे आपल्याला मतदारसंघ राहिला नसल्याचंही केलं वक्तव्य। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार, रात्री 7:30 वाजता सभा घेणार। शरद पवार आज कल्याण आणि उल्हासनगर दौऱ्यावर, संध्याकाळी 4:30 वाजता स्प्रिंग टाइम क्लब खडकपाडा कल्याण पश्चिम इथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। संध्याकाळी 6च्या दरम्यान उल्हासनगरमधील दसरा मैदान एल्गार परिषदेत शरद पवार उपस्थित राहतील। आदित्य ठाकरेही 14 फेब्रुवारी रोजी नाशिकचा दौरा करणार, इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दौऱ्याचं नियोजन। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, एसीबीकडून मुलगा आणि पत्नीविरोधात गुन्हा दाखल, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साळवींची हायकोर्टात धाव। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या दौऱ्यावर, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी जळगावात तर संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शहांची सभा। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत विविध पर्यायांवर विचार सुरू, राज्यसभेसाठी कोणाला संधी द्यावी याबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता, राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी 15 फेब्रुवारी शेवटची तारीख। मागील निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठरवून पराभव केला, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा रावसाहेब दानवेंवर आरोप। मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली वाढवण बंदर विरोधी समितीची बैठक, 19 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शक्यता, डहाणूच्या या वादग्रस्त प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीस MCZM प्राधिकरणाची परवानगी। पश्चिम रेल्वेवर 3 दिवस मेगा ब्लॉक, सफाळे स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी बुधवारपर्यंत दररोज मध्यरात्री 1 तास 15 मिनिटांचा मेगा ब्लॉक, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या मेल एक्सप्रेसना होणार उशीर। मुंबई मेट्रोची धाव आता थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता, MSRTC कडून विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग अशा 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठीच्या व्यवहार्यता अभ्यास सुरू। मनोरुग्ण आणि कर्करोग रुग्ण शोधण्यासाठी मुंबई महापालिका पुढील वर्षापासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार, कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष मॉडेल राबवलं जाणार, आरोग्य सेविका आशा वर्कर्सच्या माध्यमातून केलं जाणार सर्वेक्षण।
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा आता मराठीत देता येणार। भरतीत वाढत असलेला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय। राज्यातील रखडलेल्या 7000 गृह प्रकल्पांपैकी 3000 प्रकल्प पूर्ण। महारेराने विकासकांविरुद्ध कारवाईला सुरुवात केल्याचा परिणाम। आतापर्यंत 44,512 गृह प्रकल्पांची महारेराकडे प्रकल्प पूर्ण झाल्याबाबत नोंदणी। मराठवाड्यात 70% शस्त्र परवाने हे उद्योजक राजकीय नेत्यांकडे। मराठवाड्यात एकूण शस्त्र परवान्यांची संख्या 6500। विशेष म्हणजे संभाजीनगरमधील 25 महिलांकडे शस्त्र परवाना, तर एकट्या सोलापूरमध्ये 5296 जणांकडे शस्त्र परवाना। अल निनोने टाकली शस्त्र, यंदा बरसणार धोधो पाऊस। जागतिक हवामान संस्थांचा अंदाज, जून जुलैपर्यंत ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांची माहिती। मराठवाड्यात 20 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचं संकट कायम। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा अंदाज। काल रात्री गोंदियात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अर्जुनी मोरगाव तालुक्याला पावसानं काढलं झोडपून। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मक्याचं पीक जमीनदोस्त। आम्रवृक्षाला आलेला मोहरही गळून पडला। नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट। खातमारी परिसरासह मैदा तालुक्याला गारपिटीचा तडाखा। अरोली कोदामेंडीत गारपिटीमुळे गहू हरभरा पिकांचं मोठं नुकसान। नागपुरात गारपिटीचा तडाखा। रब्बी हंगामातील गहू पिकाला गारपिटीचा सर्वाधिक फटका। शेतकरी हवालदिल, लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसाचा नागपूर ग्रामीणमधील हिंगणा, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यांना सर्वाधिक फटका। हातातोंडाशी आलेलं कापसाचं पीक भिजलं। ओल्या कापसाची विक्री ही शक्य नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। शेतकऱ्यांसह नागरिकांना 5 दिवसीय हवामानाचा अंदाज देणारे देशातील 199 हवामान केंद्र बंद करण्याचा केंद्राचा निर्णय। संबंधित विभागात काम करणारे कर्मचारी निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी। मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश। लोकसभा निवडणुका होईपर्यंत शाळाबाह्य काम करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं शिक्षकांना पत्र। पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन। गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती। जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची लगबग। मंदिर आणि परिसराला विद्युत रोषणाई। 14 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता विठ्ठल रुक्माईचा शाही विवाह सोहळा होणार संपन्न। सुरतहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर नंदुरबारमध्ये दगडफेक झाल्याची माहिती। तर तपासणीत दगडफेकीच्या कुठल्याही खुणा आढळून न आल्याची रेल्वे पोलिसांची माहिती। प्रवाशांच्या तक्रारीनंतर मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात। कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका। भारतीय मुत्सद्देगिरीला मोठं यश। 8 पैकी 7 जण मायदेशी परतले। बिहार विधानसभेत नितीश कुमार सरकारची अग्निपरीक्षा सुरू। 128 आमदारांचा पाठिंबा असल्याचा कुमारांचा दावा। विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी जय श्रीरामच्या घोषणा। हमीभाव कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं चलो दिल्ली, पंजाब, हरियाणा सीमा केल्या सील। खिळे, वाळू, काटेरी तारा, सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकून रस्ते बंद। दंगल नियंत्रक वाहनही सीमेवर तैनात। शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी नेत्यांना दिलं चर्चेसाठी निमंत्रण। शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांची माहिती। पियुष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय हे 3 केंद्रीय मंत्री शेतकरी संघटनांशी चर्चा करणार। ज्ञानवापी परिसरातील तळघरात पूजेला दिलेल्या परवानगीविरोधात याचिकेवर आज सुनावणी। अलाहाबाद न्यायालयात होणार सुनावणी। राज्य सरकार उत्तर सादर करणार। सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार। राजस्थानमधून सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार। काँग्रेसमधील सूत्रांची माहिती। तृणमूल काँग्रेसकडून पत्रकार सागरिका घोष यांना राज्यसभेची उमेदवारी। सुष्मिता देव, ममता बाला ठाकूर आणि नदीमुल हक यांनाही उमेदवारी। पंतप्रधान मोदींकडून आज 1 लाखाहून अधिक नोकऱ्यांची भेट। 47 ठिकाणी रोजगार मेळावे। पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप।
उत्तर प्रदेशात राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 11 दिवसाऐवजी 6 दिवसात संपवली जाण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होण्याची शक्यता असल्यानं त्याआधी भारत जोडो न्याय यात्रा संपवण्याचा काँग्रेसचा मानस। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर। गुजरातमध्ये ज्ञान ज्योती पर्व स्मरणोत्सव समारंभाला उपस्थित राहणार, तर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 20व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार। दिल्लीत धुक्यामुळे अनेक विमानांचं उड्डाण उशिरानं, दृश्यमानता कमी झाल्यानं टेक ऑफ आणि लँडिंग उशिरानं, विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।